नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता तिसरीच्या मराठी विषयातील वासाची किंमत या पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्याय पाहणार आहोत. हा पाठ चित्रकथेच्या स्वरूपात दिलेला आहे. मुलांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. गोष्टीतून तुमचे मनोरंजन होते आणि ज्ञानही मिळते. चला तर मग सुरू करूया पाठ वासाची किंमत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती विविध साहित्य प्रकार, लेखन प्रकार, उदाहरणार्थ वर्तमानपत्र, बालसाहित्य समजपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्न विचारतात, स्वतःचे मत व्यक्त करतात, शिक्षक, मित्र यांच्याबरोबर चर्चा करतात, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तोंडी व लेखी स्वरूपात देतात. पाठ क्रमांक 2. वासाची किंमत. कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षांची शिवानी होती भारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले, माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. "ए मुली, चल पैसे काढ." "कसले पैसे?" "मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे." "अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे?" "काय माणूस आहे हा, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो." "वासाचे पैसे? खुळाच दिसतोय." शिवानीला काहीतरी सुचले. "ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते." असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली. "आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला." "का ग, काय झालं, कशाला पाहिजे?" "अगं आई, एक गंमत आहे, तू पण चल." चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. "मिळाले पैसे?" "कसले पैसे? कुठं मिळाले?" "अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास, मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज, बरोबर की नाही?" "बरोबर," गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. वासाची किंमत हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल. प्रत्येकाने शिवानीसारखे चतुर असायला हवे. आता आपण या पाठावर आधारित स्वाध्याय पाहू. प्रश्न क्रमांक 1. शिवानी कोठे राहायची? उत्तर: कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. प्रश्न क्रमांक 2. शिवानीवर कोण खुश असायचे? उत्तर: शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले, माणसे सगळेच शिवानीवर खुश असायचे. प्रश्न क्रमांक 3. कुंदापूरचा आठवडी बाजार केव्हा भरायचा? उत्तर: कुंदापूरचा आठवडी बाजार रविवारी भरायचा. प्रश्न क्रमांक 4. शिवानीचे आवडते पदार्थ कोणते? उत्तर: शिवानीचे आवडते पदार्थ भजी आणि भेळ हे होते. प्रश्न क्रमांक 5. हलवायाने शिवानीला कशाचे पैसे द्यायला सांगितले? उत्तर: हलवायाने शिवानीला मिठाईच्या वासाचे पैसे द्यायला सांगितले. प्रश्न क्रमांक 6. शिवानी आईबाबांना कोणत्या कामात मदत करायची? उत्तर: शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची. प्रश्न क्रमांक 7. शिवानीने मिठाईच्या आलेल्या
वासाच्या किमतीची परतफेड कशी केली? उत्तर: शिवानीने हातातील चिल्लरची पिशवी वाजवून मिठाईच्या आलेल्या वासाच्या किमतीची परतफेड केली. सरावासाठी हा पाठ पुन्हा पहा. धन्यवाद.